हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? भरपूर दिवस झाले आपला ब्लॉग नाही आला. तर आज आम्ही बाहेर निघणार आहोत. कुठे जाणार ते मी तुम्हाला सांगते. आणि मग आम्ही थोड्या वेळाने निघालो बाहेर निघाल्यानंतर पावसाचं वातावरण पण झालेलं होतं. पाऊस येत होता जात होता, मध्येच थांबत होता. मग आम्ही स्टेशनवरती आलो. बघू शकता किती आभाळ भरलेलं आहे. बघू शकता किती आभाळ गच्च भरून आलेला आहे. आणि आम्ही ट्रेनमध्ये बसलो. मम्मी, मी, माझा मुलगा, भाचा. आणि आम्ही म्हणजे जिकडे जात होतो तिकडे ना, म्हणजे आम्ही आंध्रा बाउंड्रीला गेलो होतो. आणि तिकडचं व्ह्यू वातावरण एवढं भारी होतं. आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं मस्त एकदम सगळीकडे हिरवळ हिरवळ. आणि तिकडच्या साईडला अशी म्हणजे माती कशी अशी म्हणजे कशी अशी रेडिश अशी वेगळीच माती असते. आणि आपल्या इकडे कशी अशी काळी माती असते. मस्त आम्ही आता रिक्षामध्ये बसलो. हे बघा तुम्ही बाहेरचं बघू शकता. जाताना मंदिर वगैरे लागलेलं होतं. मी त्याचे छोटे छोटे क्लिप घेतलेले आहेत. आता आम्ही मंदिराचे तिथे आलेलो आहोत. आणि आम्ही कुठल्या देवीला आलो आहे तर आम्ही आलो आहे साऊथमध्ये सरस्वती देवी, जी बासर ह्या नावाने फेमस आहे. आणि तिथे जी मुलं आता पहिल्यांदा शाळेत जाणार त्यांच्यासाठी तिथे पाटीपूजन करतात. भाऊ पाट्या सिलेक्ट करत होता. आणि पाट्यांचे भाव एवढे महाग होते. म्हणजे एकदम छोटी पाटी आपण घेतो ना, ती पाटी म्हणजे ती एकदम 60 रुपये. आणि जी आपण मोठी पाटी घेतो तो ती पाटी 100 रुपये. असा त्या पाट्यांचा भाव चालू होता. आमचं होतं थोडंसं कमी जास्त करायचं, कारण आम्हाला 3 पाट्या घ्यायच्या होत्या. तर मग थोडं कमी जास्त करायला गेलो, पण ती लोक काय ऐकत नव्हती. ते बोलतात म्हणजे तुम्ही आता देवाला आलात तर असं नाही करायचं, इकडं असंच भाव आहे तसंच आहे. तर मग त्याच्यामुळे मग आम्ही असं तसं करून मग त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही सगळ्या पाट्या वगैरे घेतल्या. मग एवढे छोटे छोटे फुलांचे हार, अगदी म्हणजे किती 10-12 फुलं असतील झेंडूची. त्या फुलांचा हार 50 रुपये 70 रुपये, नारळ 60-70 रुपये असं तिकडे भाव चालू होता. पण आता शेवटी आपल्याला देवाला घ्यावंच लागतं. मग मम्मीने ओटी भरायचं सामान घेतलं. आणि ती पण ओटी एकच पीस आणि दोन बांगड्या त्याच्यामध्ये. तर त्याची किंमत पण 60 का 70 रुपये होती. पण जाऊ दे, ठीक आहे, चला आता आपण देवाला चाललो ना, मग काही पैशाला वगैरे नाही बघायचं. घेतलं आणि आम्ही हे बघा आता निघालो. हे बघा भाऊ ते पुढं चाललेले आहेत. आणि तिकडं ना एक पद्धत आहे का सुहासिनी बाईंना आणि कुमारिकेला पायाला हळदी लावतात. तर मग आम्ही तिथे एक लेडीज बसलेल्या होत्या आंटी, त्यांच्याकडून आम्ही मस्त तिघींनी हळद लावून घेतली. आणि ती ना आंटी म्हणजे अशी पैशासाठी हे करत होती का म्हणे 20 रुपये अशी बोलत होती, पण प्रत्येकाला तिने लावून दिली. तर मग माझी मम्मी म्हणे पैसे अशा वेळेस बघायचे नसतात, आपण आता सुहासिनीचं आहे कुमारिकेचं आहे. मग आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना पैसे दिले. त्या पण खुश झाल्या, आम्ही पण खुश झालो. म्हणजे हे आपल्या महाराष्ट्रात नसतं, ते आंध्रा साईडला असतं. ते लोक म्हणे तुम्ही लावून बघा, तुम्हाला छान वाटेल. आम्ही बोललो चला, हे पण लावलेलं म्हणजे छानच असतं. चला आता मी मुलगी, आई आणि भाऊजाई आम्ही सगळेजण मस्त लावतो एकेकानी. बघा आता आमचं प्रत्येकाचं हळदीचं चालू होतं लावून घेणं. ती आंटी ना म्हणजे तेलगूत बोलत होती. मला थोडंफार तेलगू समजतं, कारण माझे सासूबाई वगैरे बोलतात. आणि मम्मीला भाऊजाईला ते कोणालाच तेलगू काही समजत नव्हतं. त्यांच्या डोक्याच्या वरून जात होतं तेलगू. त्यांना म्हणजे काहीच समजत नव्हतं त्या आंटी काय बोलायच्या काय नाही, पैशाला काय बोलायचं असं काहीच समजायचं नाही त्यांना. मला जशी अशी थोडीफार तुटकी फुटकी येते तशी मी तेलगू त्यांच्याशी बोलले. आणि मग आमचं झाला बोलून थोडंसं. त्या आंटीला थोडंसं माहिती विचारली, कारण मी पहिले गेलेली, पण आता भरपूर वर्षानंतर आल्यावर सगळं चेंज झालं, बदल झाला. आणि प्रत्येक देवाच्या ठिकाणी आता खूप म्हणजे पैशाचं खूप हे झालेलं आहे. म्हणजे काय बोलतात त्याला, काही पण भाव सांगतात. किती भावाला असेल तर आपल्याला घ्यावंच लागतं देवाचे तिथे गेल्यावर. मग आम्ही आंटीला विचारलं इथून कसं जायचं, कुठे जायचं आणि पाटीपूजन कुठे करायचं. मग त्या आंटीला काही समजत नव्हतं आमची मराठी. आणि मला जशी यायची तशी मी थोडी थोडी तेलगू बोलली त्यांच्याशी. मग जसं आम्हाला समजलं आम्ही तसं वरती जात होतो.
आणि हे बघा अशा पायऱ्या चढून वरती जायचं होतं आम्हाला. देवी काही जास्त उंच नाही आहे, असं एवढ्या पायऱ्या होत्या त्याच्या चढून आम्ही हे बघा आता मंदिराच्या दिशेला निघालो आहे. कारण इथे ना भरपूर म्हणजे महाराष्ट्रातले लोक भरपूर येतात. म्हणजे आपल्या इकडचे लोक ना सरस्वती पूजन मुलांचं पहिल्यांदा मुलांना शाळेत घालायचं म्हटल्यावर सरस्वती पूजन करणार म्हणजे करणारच. साऊथचे पण येतात, पण जास्त महाराष्ट्रीयन लोक तिथे तुम्हाला भरपूर दिसतील. आणि आता ही हे बघा फुलांची वगैरे दुकानं लागलेली आहे. जास्त ना तिथे पाटीचे जास्त दुकानं आहेत, पाट्या आणि फूल. तिथे ना साईडला त्या साईडला ना तिकडे जेवणाचं वगैरे सोय केलेली आहे. हे बघा आता आम्ही फूल विचारायला आलो आहे, पण कमळाच्या एका फुलाची किंमत एवढे महाग कमळ देत आहेत ना तिकडे का बस विचारूच नका. एका कमळाची किंमत त्यांनी सांगितली 50 रुपये. हां हे बघा हे कमळ आता 50चं आणि हार 50चा. असं असतं का? आता देवाचे तिथे गेल्यावर हे असं चालणारच. मग आम्ही आता घेतलं आणि निघालो पुढे. लाईन म्हणजे इथे ना म्हणजे ते लोक बोलले का जेव्हा तुमची शाळा वगैरे चालू होते ना तेव्हा भरपूर गर्दी असते. पण आता आमची शाळा चालू होऊन म्हणजे भरपूर म्हणजे 1 महिना झाला होता, आम्हाला टाईमच भेटत नव्हता भावाला वगैरे. तर मग आता टाईम भेटला. हे बघा आम्ही आता निघालो. मस्त मुलांची मस्ती वगैरे चालू आहे. हे बघा आमच्या भावाचा छोटा कसा पळतोय बघा पुढे. आता आम्ही मंदिराकडे जातोय. मंदिर म्हणजे सरस्वती पूजनसाठी जातोय. पाटी पूजन भाच्याची करायची होती आमच्या, मोठ्याची आणि लहान्याची. प्लस माझ्या मुलाचं पण केलं नव्हतं. मग माझा भाऊ म्हणे जाऊ दे त्यालाच कशाला एकट्याला सोडायचं, आपण त्याचं पण पाटीपूजन करून घेऊ. मग अशा प्रकारे आम्ही 3 पाट्या घेतल्या. आणि मग हे बघा इथे असा मोठा हॉल आहे, तिथे बसायचं थोडा वेळ. आणि मध्ये एक मोठा हॉल आहे आणखीन, त्याच्यामध्ये त्यांची पूजा चालू असते. म्हणजे ते लोक कसे असे 20-25 जणांना बसून म्हणजे ते असे मंत्र वगैरे बोलतात. आणि त्या ब्राह्मण असतात तिथे आतमध्ये, त्या ब्राह्मणाच्या मांडीवर बसवतात बाळाला आणि त्यांच्या हाताने त्या पाटीवर. आणि हॉलमध्ये ना तिथे फोन वगैरे काय अलाउड नव्हता, म्हणून मी थोडंसं असं घेण्याचा प्रयत्न केला, पण माझा थोडासा चेहरा दिसतोय त्याच्यामध्ये. आणि आमचे पाटीपूजन वगैरे झाले. आम्हाला 1-1.5 तास आतमध्ये लागला. त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो. आणि बाहेर आल्याच्या नंतर मी जेव्हा पहिल्यांदा आली तेव्हा हे इथे असं काहीच नव्हतं. म्हणजे हे असे बॉर्डर वगैरे काहीच केलेली नव्हती. आता म्हणजे खूप म्हणजे असं लुटायचे पण कामं भरपूर झालेले. पहिले कसं होतं हे असं काहीच नव्हतं. पहिले आपल्या मनाने यायचं, पाटी वगैरे घेऊन यायची आणि मस्त पूजा वगैरे करायची आणि मस्त निघून यायचं. हे बघा आता आम्ही प्रसादालयाकडे निघालो, पण आम्ही तिथे गेलो विचारत एवढं लांब आहे तिथून, बाप रे. एक तर भूक लागलेली, लांब विचारत गेलो. तिथे गेल्यावर समजलं का 1 तास लागेल. मग माझा भाऊ बोलला चला तिथून निघा पहिले. मग आम्ही तिथून निघालो. निघाल्याच्या नंतर एका हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलमध्ये इडली आणि डोसे वगैरे खाल्ले. पण कसं असतं ना आपल्याला आपलं जेवण छान वाटतं. ते खाल्ल्यानंतर आम्ही निघालो आणि स्टेशनवर आलो. ते बघा तिथे एवढी सारी माकडं होती, खूप माकड होती. हे बघा माकडाची पिल्लं, म्हणजे बघा ना ते कसे त्यांच्या आईला असे हे करून बसलेले आहेत. बघा कसे पिल्ला बसलेले आहेत. चला तर मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.